अहो हे 5व्या सरकारला घरी बसवायचं का नाही बसवायचं? अहो समाजाला सुद्धा या सरकारने तिथं गंडवलंय, मराठा समाजाला गंडवलंय. अहो मराठा आरक्षण जेव्हा आपल्या काळामध्ये दिलं होतं तेव्हा 16% दिलं होतं. आणि मग या एक नेता आहे, काय नेत्याचं नाव, भाजपचा फडणवीस साहेब, त्यांचा एक कार्यकर्ता आहे सदावर्ते, बरोबर ना? सदावर्ते फडणवीस साहेबांना काय म्हणतो, देव माणूस आहे आमचा, देव माणूस. अहो फडणवीस साहेब, तुमचाच तो कार्यकर्ता सदावर्ते त्यावेळेस सुद्धा मराठा आरक्षणाच्या विरोधात कोर्टात गेला होता आणि तिथं कोर्टात जाऊन आरक्षण हाणून पाडलं होतं. आता सुद्धा या सरकारने हे आरक्षण दिले. कोण गेले कोर्टात मराठा आरक्षणाच्या विरोधात? त्याच फडणवीस साहेबांचा हा पिट्टू. आता मग हे फडणवीस साहेब डबल भूमिका का घेतात? बारामतीला एक मोठं आंदोलन झालं होतं 2019ला 14ला. काय आंदोलन होतं ते? सामान्य लोक आपल्या हक्कासाठी आरक्षणासाठी धनगर समाजाचे तिथे बसले होते का नव्हते? तिथं कोण येऊन भाषण केलं होतं? देवेंद्र फडणवीस साहेब येऊन काय बोलले होते? पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो धनगर समाजाला, दिलं का? अहो यांना काय पडलं नाही? समाजामध्ये वाद निर्माण करायचा, त्याच्यावर राजकीय पोळी भाजायची, बस एवढंच यांना जमतं. सामान्य लोकांचं काही पडलेलं नाही. त्यामुळे सामान्य लोकांनी हे इलेक्शन ताब्यात घेऊन काय केलंय तर भाजपला हद्दपार करण्याचा निर्णय तिथं घेतलाय. आणि तोच निर्णय या तालुक्यातून सुद्धा तुम्ही सर्वजण घ्याल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो.